राज्यातील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ. परिवहन विभागाच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा धक्का. जुजबी मराठी यायला हवं, शिंदेंची सावध भूमिका. मुंबई पालिकेमध्ये लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार. महायुती समन्वय समितीमध्ये 2.5 वर्षांसाठी शिवसेनेला महापौर पद देण्याचं भाजपचं आश्वासन. सूत्रांची माहिती. जरांगे आणि सदावर्ते यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता. गुणरत्न सदावर्ते जरांगेंच्या मुंबईतल्या संभाव्य आंदोलनाविरोधात आज तक्रार करणार. कुणबी पुरावे असणाऱ्यांनी 8 दिवसात अर्ज करावेत. तत्काळ दाखले देऊ. छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांची माहिती. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये बेबनाव. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे ठिणगी. अनावधानानं नाव घेतलं. वादानंतर वडेट्टीवार यांची सारवासारव. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार. पारदर्शक परीक्षांसाठी समितीही स्थापन. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. तर विरोधकांना राजकारण न करण्याचा सल्ला. पुण्यामधील आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 16वा दिवस. विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या पूर्ण. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. तर विरोधी पक्षाच्या राजकारणाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, उईके यांचं आवाहन. आरक्षण बदलतं तरी मैदानाचं अस्तित्व कायम ठेवा. नेव्हिल डिसूजा मैदानासंदर्भात शिंदे सेनेची भूमिका. आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेला शिंदेंच्या शिवसेनेची साथ असल्याची चर्चा. नेपाळच्या महाप्रलयामध्ये 288 भारतीय बेपत्ता. 200हून अधिक जण तिबेटमध्ये अडकले. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारचेही प्रयत्न. तर नेपाळमध्ये पुरामुळे 392 जणांचा मृत्यू. शेकडो नागरिक बेपत्ता असल्याची माहिती. नेपाळच्या महापुरात ठाण्यातील 9 तर रायगडमधील 37 पर्यटक अडकले. राज्य सरकारकडून अडकलेल्या पर्यटकांशी संपर्काचे प्रयत्न सुरू. देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह. बहीण भावाच्या नात्यांचं सेलिब्रेशन.